आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ 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 विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम 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 वेताळ ताळ ताळ विक्रम 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 वेताळ ताळ ताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ विक्रम आणि वेताळ. आणि वेताळ पुन्हा त्या झाडावर त्याच फांदीवर जाऊन लटकला. पण विक्रमही असा ऐकणारा नव्हता. त्यानं वेताळाला आपल्या ताब्यात घेतला, खांद्यावर टाकलं आणि चालू पडला. नेहमीप्रमाणे वेताळानं रस्ता पार पाडण्यासाठी एका नवीन कहाणीला आरंभ केला. यमुना किनाऱ्यावर वसलं होतं एक नगर. तिथे मंदिरात केशव नावाचा एक ब्राह्मण पूजापाठ करून जीवन कंठत होता. बहुधा आपण प्रथमच इथे आलाय. ठीक बोलत आपण. फार सुंदर मंदिर आहे. आपण याच नगरात राहता की दुसरीकडून आलाय? परदेशी आहे. नगरातून भटकत असतो. जिथे भाग्य घेऊन जाईल तिकडेच जातो. कुठे पाय नाही टिकत? आजपर्यंत तरी नाही टिकला. काय नाव आहे तुमचं? हरिदत्त. आता इथेच काही दिवस राहणार? हो, एका व्यापाराकडे काम करतो आहे. थोडं धन जमा झालं तर जाईन निघून. मनुष्य एकतर कोणाविषयी असलेल्या श्रद्धेमुळे जगतो, नाहीतर मग प्रेमामुळे, नाहीतर कर्तव्य कारण. यापैकी जेव्हा कोणतंही एक कारण उत्पन्न होईल ना, तेव्हाच पाय टिकेल. खर बोलतात तुम्ही, पण अजून तरी याच कारण कोणताही नाही. बाबा बाबा चला घरी चला. आई तुमची वाट पाहते. काही खास कारण आहे? खास कारण मला माहित नाही, पण साधं कारण नक्की आहे. कोणतं कारण आहे? आपली जेवणाची वेळ झाली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे ना. दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी किती आहे? आईला सांग थोड्या वेळाने येईन मी. ठीक आहे. अगं मालती, हा? इथपर्यंत आली असं देवाचं दर्शन तरी घेऊन जा. हो. आत्ताच आपण सांगत होता ना की माझ्या मनात श्रद्धा वा कर्तव्याचा भाव वा किंवा कुणाबद्दल प्रेमभावना असेल. आत्ताच आपल्या कन्येला पाहून माझ्या मनात तोच भाव उत्पन्न झाला आहे, प्रेमाचा भाव. आता आपण सांगा की मी पूर्ण जीवन या शहरात राहू शकेन की नाही? म्हणजे आपण मालतीशी विवाह करू इच्छिता? आपण माझा स्वीकार कराल? आई आई आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मंदिरात जरा गर्दी जास्त आहे, म्हणून बाबांना यायला जरा उशीर होत. अरे काही हरकत नाही.
आम्हाला जे काही सांगायचं ते आम्ही आपल्याला सांगून टाकू. हां, आमची इच्छा आहे की आपली बेटी मधुमालती आमच्या घरची सून व्हावी. हाय माझा मुलगा वामन. नमस्ते. आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करतो. हे पाबाई, आम्ही आपल्याला तर ओळखत नाही, पण माझ्या मुलाची इच्छा आहे की तो लग्न करील तर मधुमालतीचीच करील, नाही तर सारं आयुष्य अविवाहित राहील. माझी मुलगी आपल्याला ओळखते? ती मला नाही ओळखत. मी तिला ओळखतो. पाहत आलोय खूप दिवसापासून. हे तर मधुमालतीचं सौभाग्य आहे की आपल्यासारख्या मोठ्या घरची ती सून होणार. आम्हाला हे मान्य आहे. ओम त्र्यंबकम यजामहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं सुखी राहा, दीर्घायु भव. सांग, कसा आहेस? आनंदात आहे गुरुजी. सर्व आपली कृपा आहे. हे मधुसूदन सेठ, तुमच्या परिवाराची सर्व माहिती मला मिळते. अहो हा हा तर माझा मित्र आहे गुरुजी. असं? बेटा, एक गोष्ट सांगायची होती. कदाचित तुला मान्य होईल. आपण आज्ञा करा. हा मधुसूदन, तुझी बहीण मधुमालतीशी विवाह करायला फार उत्सुक आहे. काही गोष्ट तुझ्या परिवाराला मान्य होईल? का नाही? पिताजी आणि आई मधुमालतीच्या विवाहासाठी फार चिंतित आहेत. आणि हे वचन मी त्यांच्या वतीने देऊ शकतो की माझ्या बहिणीचा विवाह मधुसूदनशीच होईल. पण मी हरिदत्ताला वचन देऊन चुकलोय की माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशीच करीन. आणि मी सुद्धा वचन दिलेलं आहे. ते लोक साखरपुडा करायला घरी आले होते. आपण साफ साफ ऐकून घ्या. माझ्या गुरुने मला इतकं वाढवलं, आज इतकं योग्य बनवलं, पण आजवर माझ्याकडे काहीच नाही मागितलं. आणि मधुसूदन माझा मित्र आहे. जर मालतीचा विवाह होईल तर त्याच्याशीच होईल. एका बाजूला केशव पंडिताच्या घरी हा वाद चालला होता, तर दुसरीकडे हरिदत्त, वामन आणि मधुसूदन आपल्या होणाऱ्या पत्नीशी मधुमालतीशी संसार करण्याच्या कल्पनेत बुडून गेले होते. आणि अशा वेळी अशी एक घटना घडली, त्याची कुणी कल्पनाच केली नव्हती. हिला तर कुणी नाही वाचवू शकत. हिच्या वाचण्याची काहीच आशा नाहीये. अशा प्रकारचा साप चावला तर कधीच नाही वाचत कुणी. हा, कुणीच नाही वाचत कधी. आम्हीच का, हिला परमेश्वरही नाही वाचवू शकणार. प्रेम भावनेचा दंश हो
आत्म्याचे बंधन आहे, कोणी तोडू ना शके. खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते. प्रेम अशी शक्ती आहे की क्षणात एक युग बदलावे. ही जीवन मृत्यूची सीमा तोडून फुला मार्ग साधे. प्रेमाला जिंकणे ठाऊक नाही, हरण्याची ही भीती न काही. खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते. मी आता इथे नाही राहणार. मी आता वैराग्यात जीवन व्यतीत करणार. आता मी सुद्धा इथे नाही राहणार. मी सुद्धा हिच्या अस्थी घेऊन जंगलात भटकणार. प्रेम माणसाला बंधनात अडकवतं. मी ही रक्षा माझ्याजवळ ठेवून इथेच कुटी बांधून आपलं सारं जीवन व्यतीत करणार. सर्वांच्या नशिबी प्रेम नाही, कधी कुणाला मिळूनी जाई. तोच खरा धनवान असे जगी, धन ज्याला प्रेमाचे लाभे. प्रेमाचे जग हे अनोखे, एक अनोखी नगरी आहे. खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते, खरे प्रेम चिरंतन असते. आजची रात्र इथंच राहा, उद्या सकाळी निघा. अशा वेळी यात्रेला जाणं ठीक नाही. जशी आपली इच्छा. ताई, तू जेवण खूप स्वादिष्ट बनवलं आहेस. भोजन स्वादिष्ट का नाही होणार? माझ्या मुलीनं आपल्या हातानं आपल्या पतीसाठी बनवलाय ना, तो आज येणार आहे ना.
बाबा हे ते आहेत वाटतं. काय झालं आपल्याला? काय झालं? बाबा बाबा बेटा माझं कपाळ फुटलं बाबा. बाबा 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 याला वाचवा बाबा. बाबा धीर धरा बाबा. बाबा याला वाचवा बाबा, याला वाचवा. मी विधवा होणार बाबा. यांच्याशिवाय मी कशी राहू बाबा सांगा. धीर धरा बाबा. मी माझं दुःख सहन करू शकतो, पण माझ्या मुलीचं दुःख सहन करणं शक्य नाही. मी संजीवनी विद्या जाणतो. मी याला जिवंत करीन. बाबा याला वाचवा, याला वाचवा बाबा. आणि अशा तऱ्हेनं मधुसूदन त्या ब्राह्मणाच्या घरून संजीवनी विद्येची पोथी चोरून पुन्हा त्या स्मशानात पोचला, जिथं मधुमालतीच्या आठवणीत हरिदत्त एक झोपडी बांधून राहत होता. भटकत भटकत वामनसुरा तिथे पोचला होता. ही बघा संजीवनी विद्या घेऊन आलोय. याच्या प्रभावानं मृत व्यक्तीला जिवंत करता येतं. काय काय तू मधुमालतीला पुन्हा जिवंत करू शकतोस? हो. पण आता तर मधुमालतीच्या चितेची राख आणि अस्थि शिल्लक आहेत. म्हणून काय झालं? आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. ओम ह्रीम ह्रीम स्वाहा. ओम ह्रीम ह्रीम स्वाहा. ओम ह्रीम ह्रीम स्वाहा. ओम राम ह्रीम स्वाहा. ओम राम ह्रीम स्वाहा. ओम राम ह्रीम स्वाहा. ओम राम ह्रीम स्वाहा.
मधुमालतीला मी जिवंत केलंय. तिच्याशी मी विवाह करीन. मधुमालतीशी माझा विवाह अवश्य होईल. नाही, मधुमालतीशी विवाह मी करणार. नाही, मधुमालती माझी आहे. आणि इतकी कहाणी ऐकवल्यानंतर वेताळानं विक्रमाला प्रश्न केला, सांग, या तिघांपैकी मधुमालतीचा पती बनण्याचा खरा अधिकार कोणाचा आहे? त्याला, ज्यानं मधुमालतीला संजीवनी विद्येच्या प्रभावानं जिवंत केलं, की त्याला, जो स्मशानात झोपडी बांधून मधुमालतीची राख मोठ्या श्रद्धेनं सांभाळत होता, की त्याला, जो मधुमालतीच्या प्रेमानं अस्थी घेऊन रानावनात भटकत होता? पटकन सांग, नाही तर मी तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे करून टाकीन. मधुमालतीचा विवाह व्हायला पाहिजे हरिदत्तशी. का? यात शंकाच नाही की मधुसूदननं मधुमालतीला प्राणदान दिलं, जीवन दिलं. पण जो प्राण आणि जीवन देतो तो पित्यासमान होतो. वामनने मधुमालतीच्या अस्थी सांभाळल्या, त्यानं तर पुत्र कर्तव्य केलं. म्हणून तर तो सुद्धा मधुमालतीशी विवाह नाही करू शकत. पण तो हरिदत्त, जो राख घेऊन मधुमालती सोबत झोपडी बांधून राहत होता, तोच तिचा पती. ठीक तर्कानं निर्णय केलास तू. छान गणित केलंस. तुझी समस्या अशी आहे की निर्णय केला की तू बोलणार, आणि माझी शर्त ही आहे की तू बोललास की मी जाणार. तू बोललास, मी चाललो. वेताळ, मी तुला नाही सोडणार. मी तुला सोडणार नाही वेताळ. विक्रम, पळून जा. माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाही. ज्याने तुला माझ्या मागे धाडलं ते महामूर्ख आहेत. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. 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 विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ. विक्रम आणि वेताळ.